घरात यूज अँड थ्रो बॅग पडल्या आहेत, काय करायचं त्याचं? असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर नक्की हा व्हिडिओ बघा. या यूज अँड थ्रो बॅगपासून आपण सुंदर असे तोरण बनवणार आहोत. या तोरणासोबतच तुम्ही दुसराही माझा व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या साईजच्या, वेगवेगळ्या टाईप्सच्या मॅट्स बनवल्या आहेत. तर त्या मॅट्स कशा बनवतात, चला तर बघूया. तुम्ही बघू शकता माझ्याकडे ही ब्लॅक कलरची बॅग आहे. त्याच्या दोन्ही साईडनी मी कट करून घेते आणि एक बेस तयार केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली डिझाईन तुम्ही यावरती ड्रॉ करू शकता. मला तोरण बनवायचे आहे, त्यासाठी मी सिंपल राउंडरनी डिझाईन काढते. तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती तुम्ही यावरती करू शकता. मार्केटमध्ये अशा रांगोळ्यांचा खूप ट्रेंड आलेला आहे. त्यानंतर होममेकर्ससुद्धा खूप आहेत. तर कुणाकडून काय घ्यायचे आणि या महागड्या गोष्टी घेताना विचारही येतो की क्वालिटी कशी राहील, काय कसं राहील. पुन्हा हा बेस जर आपण घ्यायला गेलो तोही आपल्याला महाग मिळतो. त्यापेक्षा या बॅग्स न फेकता याचाच तुम्ही बेस बनवला तर तुम्हाला खूप सुंदर अशी रांगोळी किंवा तोरण तयार होतं आहे. डिझाईन ड्रॉ करताना परफेक्ट येण्यासाठी तुम्ही ती डिझाईन पेपरवरती आधी ड्रॉ करून त्याला कटआउट बनवून घ्या आणि ती त्यावरती ठेवून ट्रेस करू शकता. सध्या उलन रांगोळीचा खूप ट्रेंड आहे आणि या ट्रेंडिंग रांगोळी घरी बनवताना जो आनंद होतो ना, तो वेगळाच असतो. कारण मार्केटमध्ये घेताना खूप महाग वाटतात, पण स्वतः बनवलेली वस्तू कधीही ती जुनी होत नाही आणि कधीही ती महाग वाटत नाही. अशा या रांगोळी किंवा तोरण, मॅट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे उलन, ग्लू गन आणि ग्लू स्टिक्स या तिघांचाच वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सिंपल ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर ग्लू गन आणि उलन आपल्याला अशा पद्धतीने स्टिक करून घ्यायची आहे. तुम्हाला जी डिझाईन हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही स्टिक करायची आहे. ग्लू गनचा यूज करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला पाहिजे, ग्लू गन व्यवस्थित गरम झालेली पाहिजे आणि ग्लू स्टिक ही मेल्ट असलेली पाहिजे. त्यावेळी तुमचं उलन जे आहे ते प्रॉपरली त्यावरती स्टिक होणार, ती कधीही निघणार नाही किंवा लूज पडणार नाही. डिझाईन रेडी झाली की त्याला तुमच्या डिझाईनप्रमाणे कट करून घ्यायचे किंवा तुम्ही आधी कट करून घेतले तरीही चालेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की पेजला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.